निश्चितपणे जी काय कृती जिल्हाधिकाऱ्यांच्या बाबतीत झाली आहे ती निषेधार्ह आहे. असंवेदनशीलपणाचंच ते लक्षण आहे. कारण आपण आपल्या जिल्ह्यातली पूर परिस्थिती जर बघितली आणि त्या पुराची भीषणता जर बघितली तर ती अतिशय भयंकर आहे. आपण झालेल्या नुकसानीचं वर्णन पैशात करू शकत नाही आणि शेतकऱ्याच्या अडचणीचं वर्णन शब्दात करू शकत नाही. इतक्या प्रचंड प्रमाणात ही आर्थिक हानी झालेल्या असल्यामुळं शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत असल्यामुळं आपण बघितलं असेल भूम तालुक्यातल्या म्हात्रेवाडी गावातल्या शेतकऱ्याने आत्महत्या केली. आपण बघितलं असेल कळंब तालुक्याच्या आवड शिरकुरातल्या शेतकऱ्याने आत्महत्या केली. बार्शी तालुक्यातल्या दहिटणे आणि कारिनारीच्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी आत्महत्या केली. कोण माणूस स्वतःची लहान लेकरं वयोवृद्ध त्या ठिकाणी आई वडील यांना पाठीमागं सोडून स्वतःच्या गळ्याभोवती गळफास घेऊन आत्महत्या करत असेल. मग इतकी जर भीषण परिस्थिती असेल, इतकी जर दाहकता असेल तर आपण प्रशासनाचे प्रमुख म्हणून, जिल्हाधिकारी म्हणून, आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून मला वाटतंय कुठंतरी संवेदनशीलपणा दाखवायला पाहिजेच ना. तो असलाच पाहिजे ना. अशा पद्धतीनं आपण एकीकडे जायचं, त्यांचे अश्रू पुसायचे आणि दुसऱ्या बाजूला जाऊन जर अशा पद्धतीचं वर्तन होत असेल तर ते दुर्दैवी आहे. मला इतकंच अपेक्षित आहे की हा महोत्सव त्यांनी तातडीनं रद्द करावा आणि या महोत्सवासाठी जे काही पैसे खर्च करणार आहेत ते पैसे हा पैशाचा अपव्यय टाळून त्यांनी हे पैसे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी द्यावेत. आणि त्यांचा जो अधिकचा वेळ आहे तो अधिकचा वेळ जास्तीत जास्त वेळ मी तर म्हणतो 100% वेळ हा पूरग्रस्तांना सरकारी सोपस्कार पार पाडून तातडीनं ती मदत त्यांच्या खात्यापर्यंत कशी पोहोचेल याच्यासाठी त्यांनी कामी लावावा हीच अपेक्षा जिल्हाधिकारी महोदयाकडनं आहे. आणि आपण बघितलं असेल आपल्या घरात जर एखादा माणूस त्या ठिकाणी मृत्युमुखी पडला तर आपण उत्सव करू शकतो का? आपण असा आनंद साजरा करू शकतो का? मला वाटतं इतकंच आपल्या मनाला विचारलं तर असलं असंवेदनशील कृत्य आपल्याकडनं कधीही होणार नाही. आणि आम्ही लोकप्रतिनिधी असो, अधिकारी असो, आज त्या शेतकऱ्याला धीर देण्याची गरज आहे आणि तो धीर अशा कृतीतनं मिळणार नाही. जी काही कृती झाली ती निषेधार्ह आहे, असंवेदनशीलपणाचं लक्षण आहे आणि त्याच्यावर कारवाई ही निश्चितपणे झाली.